हे गाईज, तर आपण जे फेसलिफ्ट आलेली आहे थारची ते घेतलेली आहे 2x4 आणि ज्यामध्ये खूप सारे नवीन फीचर्स आलेले आहेत. तर मी हे सिरीजच बनवणार आहे ज्यामध्ये खूप सारे आपण मॉडिफिकेशन्स पण करू. तर सध्या तर मी दाखवणार आहे फीचर्स की जे ॲड ऑन होऊन आलेले आहेत, तर तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होऊ शकतात. कारण की तुम्ही जर थार घ्यायचा प्लॅन करत आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं जरुरी आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की जे फ्युएल लीड होती, आपण जे ओपन बाहेरून करायचं काम पडत होतं ते आता एका बटना थ्रू ओपन होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे पॉवर विंडो जे आहेत त्याचे बटन आता साईड डोअरला दिलेले आहेत, जे पहिले मधात दिलेले होते. सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे इथं त्यांनी ग्रॅब हँडल्स दिलेले आहेत, ज्याला पकडून आपण एक रॉयल फील घेऊन आतमध्ये बसू शकतो. तर हे एक गोष्ट मला खूप छान वाटली. असं आपल्याला क्लासिक स्टेअरिंग भेटते नवीन थारसोबत, आणि ज्यामध्ये क्रूज कंट्रोल पण दिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो डिस्प्ले आहे हा आपल्या थारमध्ये एक लक्झरी फील घेऊन येऊन राहिला इंटेरियर डिझाईनमध्ये, जो मला खूप छान वाटला. तो स्पेसबद्दल सांगतो तुम्हाला. हे जे स्लायडिंग आर्मरेस्ट त्यांनी दिलेले आहेत आणि याला जर आपण वर केलं तर याच्यामध्ये एक थोडासा स्पेस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जाऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपण कॉफीचे कप वगैरे ठेवू शकतो. दुसरं इथं पण स्पेस दिलेला आहे थोडा, ज्याच्यामध्ये आपण सनग्लासेस ठेवू शकतो. इथं पण आपण थोडंफार काहीतरी ठेवू शकतो. आणि इथं आपल्याला चार्जिंगचे स्लॉट दिलेले आहेत. इथं आपण मोबाईल चार्जला लावू शकतो. ठीक आहे. आणि नंतर जर आपण रिव्हर्स गेअर टाकला तर आपल्याला रिअर कॅमेरा दिसतो असा. तर एवढा आपल्या रिअर कॅमेराचा डिस्प्ले राहणार. ठीक आहे. आणि याला टोटल 6 गेअर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिअर एसी वेंट दिलेला आहे. पहिले हा रिअर एसी वेंट नव्हता. तर हे सगळ्यात मोठं ॲडॉन जे मला खूप छान वाटलं, कारण की मागचे पॅसेंजर जे आहेत त्यांना बिलकुल एसी लागत नव्हता पहिले, तर आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. प्लस इथंच चार्जिंग स्लॉट पण दिलेले आहेत. तर हे पण आहे की मागचे पॅसेंजर पण इथं मोबाईल चार्ज करू शकतात. तर मागचा स्पेस थोडा कमी आहे, कारण की मागं 2 जण बसू शकतात. पण तुम्हाला जर पाहिजे असणार 3 जण बसले पाहिजे, तर हे जे आपण आर्मरेस्ट टाकले हे आफ्टर मार्केट टाकलेत आपण. हे जर तुम्ही नाही टाकले तर थोडं सीटचं एक्सटेन्शन होऊ शकते, ज्याच्यामध्ये या आर्मरेस्टच्या खाली थोडा स्पेस आहे, ज्याच्यात आपण मोबाईल वॉलेट वगैरे ठेवू शकतो. आणि साईडला कॉफीचे ग्लासेस वगैरे पण ठेवू शकतो. प्लस इतर चार्जिंग स्लॉट पण दिलेले आहेत. या आर्मरेस्टला एक आणि इकडच्या आर्मरेस्टला दुसरा, म्हणजे मागचे 2-3 जणं मस्त चार्जिंग करू शकतात. एवढे चार्जिंग स्लॉट तर खूप झाले. तर लास्टमध्ये आपण बघणार आहे की इथं ऑटोमॅटिक वायपर दिलेलं आहे, जे आपण तिथूनच समोरूनच ऑपरेट करू शकतो. आणि हे लास्टमध्ये डिक्कीचा स्पेस पण थोडा कमीच आहे, बट दॅट इज ओके. कारण की थार काही फॅमिली कार नाही आहे, ते फक्त एक माजवून करायसाठी विषय येतो. तर तुम्ही मला सांगा की आपण कुठलं मॉडिफिकेशन करू शकतो, आणि तुम्हाला पण असं वाटते की हे मॉडिफिकेशन मी करायला पाहिजे, तर मी नक्कीच ट्राय करणार ते मॉडिफिकेशन करायचं आणि तुमच्यासाठी घेऊन येणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि या सिरीजला नक्की फॉलो करा.